Hello students, welcome to my YouTube channel. Today I am going to present question number third B for the students of 9th and 10th subject English. 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी क्वेश्चन नंबर थर्ड बी जो आहे तो आहे ॲप्रिशिएशनचा. आणि मी आज ॲप्रिशिएशन कसं लिहायचं, किती मार्क आहेत प्रत्येक पॉइंटला, त्याबद्दल डिस्कशन करणार आहे. थर्ड बी, appreciation of the poem, and this activity is for 5 marks. We can score 5 out of 5. So today I am going to tell you the appreciation of the poem, and the name of the poem is If. दहावीला युनिट नंबर 3 मध्ये 3.1 जी पोएम आहे इफ, त्याचं ॲप्रिशिएशन मी तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट पॉइंट of the appreciation is title. Title लिहिताना don't write just title but write in full sentence. The title of the poem is. The title of the poem is. And write title in single inverted comma. If. Write like this way. Second point जो आपल्याला आहे तो आहे poet. So write the answer of this question, poet. This poem is. This poem is composed by the British poet and the writer सिंगल कॉमात आपण याचा आन्सर लिहायचा आहे रुडयार्ड किपलिंग. You have to write the points to the left side and your presentation to the right side. असं आपण एक्झाम मध्ये त्याचं प्रेझेंटेशन करायचं आहे. स्टुडंट, नेक्स्ट पॉइंट ऑफ द ॲप्रिशिएशन. तुम्ही पोएट टायटल लिहिल्यानंतर हाफ मार्क आहे, नेम ऑफ द पोएटला हाफ मार्क आहे. थर्ड पॉइंट जो आहे तो आहे राइम स्कीम. राइम स्कीम ऑफ द पोएम. हाऊ टू राइट. राइम स्कीम आपल्याला लिहायची आहे. आता इथं तुम्हाला 3 स्टांजा आहेत, प्रत्येकाची राइम स्कीम वेगळी आहे. राइट अकॉर्डिंग टू दॅट वे. The rhyme scheme
of the poem is stanza 1. stanza 1 ची राइम स्कीम आपण लिहायची आहे. ए ए ए ए बी सी डी सी. स्टांजा नंबर 2 ची राइम स्कीम आहे ए बी सी ए बी सी ए बी सी डी. एंड स्टांजा नंबर 3 ची राइम स्कीम आहे ए बी डी सी डी. So this is the rhyme scheme of this poem. आपण पॉइंट नंबर 4 कडे जाऊया. महत्वाचा पॉइंट आहे पुढचा सुद्धा. राइम स्कीमला 1 मार्क आहे. नाउ फिगर्स ऑफ स्पीच. पॉइंट नंबर 4. फिगर्स ऑफ स्पीच. इथं आपल्याला या पोएम मध्ये जे फिगर ऑफ स्पीच यूज केलेले आहेत, एक्झाम मध्ये आपल्याला एनी वन कोणताही एक लिहा असं म्हटलेलं आहे. परंतु आपण 3-4 आपण या ठिकाणी नाव लिहू शकतो. द फिगर्स ऑफ स्पीच used in this poem are antithesis, comma, alliteration, comma, repetition, only one name is expected, but in exam it will be better if you write 2 or 3 names. त्याच्यामधलं स्पेलिंग करेक्ट लिहा. स्पेलिंग मध्ये चूक होऊ देऊ नका. पुढचा जो पॉइंट आहे फिगर ऑफ स्पीचला 1 मार्क आहे आणि पुढचा जो पॉइंट आहे थीम और सेंट्रल आयडिया त्याला 2 मार्क आहे. थीम और सेंट्रल आइडिया. इथं आपल्याला 2 or 3 lines are expected. But like 5 lines. आपल्याला 2 ते 3 ओळी आहेत, कारण 2 मार्क आहेत थीमसाठी. परंतु आपण परीक्षेमध्ये 4-5 पॉइंट आपण या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. 4-5 लाईन. आता आपण पाहूया मेन पॉइंट और द थीम और सेंट्रल आइडिया ऑफ द पोएम. The central idea.
The central idea is if we try honestly, comma, we get something, good in our life. म्हणजे आपण जर प्रामाणिक प्रयत्न केले, आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं मिळतं. We should not get angry. We should not get angry on anyone. आपण कोणावरही रागाला येऊ नये. Anger leads to sadness. रागामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतं. We should behave. Politely and humbly with all. आपण सर्वांशी विनम्रपणे पाहिजे. त्यानंतर we should always think about the welfare of people. आपण नेहमी लोकांच्या कल्याणाचा, हिताचा विचार केला पाहिजे. And last, we should utilize time perfectly in life. आपण जीवनामध्ये वेळेचा योग्य उपयोग केला पाहिजे. So this is the theme or central idea of this poem. So students, watch this video again and again, like, subscribe and share. Thank you so much.